तुम्ही रस्त्याने चालत जात आहात, तुम्हाला कोणीतरी थांबवतं आणि पत्ता विचारतं। यापुढे तुमच्यासोबत असं काही झालं तर जरा सांभाळून त्या इसमाला पत्ता सांगण्याचा धाडस तुम्ही करू नका, कारण तुमच्यासोबत काहीतरी चुकीचं होऊ शकतं। अशीच घटना वसईमध्ये घडलेली आहे। 28 नोव्हेंबरला वसईच्या गोखिवरे तलावावरून एक इसम पायी जात होता। त्याच ठिकाणी मोटरसायकलवर मागून 2 इसम आले। त्यांनी त्यांना पत्ता विचारायचा बहाणा केला आणि पत्ता सांगण्याच्या गुंगीत त्याने 7 ग्रॅमची सोन्याची चेन स्नॅच करून पळून गेले। 45,000 किमतीची ही चेन होती। ही घटना जी आहे घडल्यानंतर ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरवली। जवळपास 150 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि 2 आरोपींना अटक केलं। हे अटक केलेल्या आरोपींचं वैशिष्ट्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे। एक आरोपी जे आहे तो गुजरातचा आहे, कन्नूबाई उर्फ कन्हैया रामाबाई सोलंकी हा 45 वर्षाचा, हिम्मतनगर साबरकाठा गुजरात इथे राहतो। तर दुसरा आरोपी आहे मोहम्मद शरीफ फरीद खान, हा 55 वर्षाचा आहे, तो वसईमध्ये राहतो। हा कन्नूबाई रमाबाई सोलंकी याच्यावर गुजरातमध्ये जवळपास 7 गुन्हे दाखल आहेत। अहमदाबाद, साबरकाठा अशा ठिकाणी 7 गुन्हे दाखल आहेत। तर हा दुसरा आरोपी आहे मोहम्मद शरीफ फरीद खान, याच्यावर मुंबईच्या बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हे दाखल आहे आणि त्याच्यावरील गुजरातमध्ये गुन्हा दाखल आहे। आणि या आरोपींना जेव्हा अटक केलं त्यावेळी त्यांच्याकडून वालीव पोलीस स्टेशन, माणिकपूर पोलीस स्टेशन आणि कल्याण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल दाखल झालेला आहे। यांची मोडच अशी होती की ते रस्त्याने कोणी चालत असेल तर त्यांना पाठीमागून मोटरसायकलवर जायचे, त्यांना काहीतरी पत्ता विचारायचे। त्यामुळे जो रस्त्यावर उभा असलेला माणूस पत्ता सांगायच्या तयारीत असताना त्यांच्या गळ्यातली चेन जे स्नॅच करून पळून जायचा। विशेष करून वृद्ध महिला असतील किंवा वयोवृद्ध असतील त्यांना हे टार्गेट करायचे आणि त्यांच्यासोबत असं घडायचं। त्यामुळे तुम्ही जर यापुढे रस्त्याने चालत असाल तर तुमच्या देखील सोबत असं घडू शकतं। कोण पत्ता विचारायचा बहाणा करायला आला तर तुम्ही जर पत्ता सांगू नका किंवा तुमच्या गळ्यातले दागिने असतील ते सांभाळून ठेवा। या घटनेमध्ये वालीव पोलीस स्टेशन आणि माणिकपूर पोलीस यांचा मोठी फौजफाटा कामाला लागला होती। डीसीपी पूर्णिमा श्रृंगी चौगुले यांनी एक विशेष टीम बनवली आणि क्राईम डिटेक्शन ब्रांचचे सर्व अधिकारी कर्मचारी कामाला लागले। 150 सीसीटीव्ही तपासले आणि हा गुन्हा आहे उघडकीस आला। आता या आरोपींनी आणखीन कुठे अशा प्रकारचे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याचा तपास पोलीस लावतात। यांच्यावर आणखीन गुन्हे असल्याचा संशय जो आहे पोलिसांना आहे, त्या धर्तीवर पोलीस तपास करतात आणि पोलिसांनी नागरिकांना देखील आवाहन केलेलं आहे की तुमच्या गळ्यातले दागिने सुरक्षित ठेवा आणि तुमच्यासोबत पण अशा प्रकारच्या काही घटना घडल्या असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करा, जेणेकरून यांच्यावर आणखीन कठोर कारवाई करता येईल। या गुन्ह्यामध्ये अटक केलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहे। हे सर्व मूळचे गुजरातचे आहेत। गुजरातमध्ये त्यांनी अशाच प्रकारचे गुन्हेगारीचा हौदोस घातला होता। चेन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे दाखल केले होते, परंतु पोलिसांच्या हाती ते लागणार होते। त्यामुळे त्यांनी कुठेतरी लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी आपला मोर्चा जो आहे महाराष्ट्रामध्ये वळवला आणि टार्गेट वसई विरार आणि कल्याण परिसराला केलं होतं। यातले 2 ते 3 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्यामुळे या टोळीचे आणखीन म्होरके देखील असल्याचा पोलिसांना संशय आहे। त्या दृष्टीने पोलिसांची टीम कामाला लागलेली आहे आणि संपूर्ण टोळी ही लवकरच अटक करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या संपूर्ण कारवाईवर डीसीपी पूर्णिमा श्रृंगी चौगुले यांनी काय माहिती दिली आपण ऐकूया। 28 नोव्हेंबर 2024 रोजी उर्मिला वापीवाला वय वर्ष 70, त्यानंतर त्याच दिवशी प्रज्ञा वाडिया कॅन्सर पेशंट त्या वय वर्ष 55, अशा दोघी माणिकपूर वालीव याच्या बॉर्डरवर 2 इसम आले। पैकी एकानं पहिल्यांदा उर्मिला वापीवाला यांना पत्ता विचारला। पत्ता विचारून तो पुढे गेला आणि परत त्यानं चेन स्नॅचिंग केली। त्यानंतर काहीच मिनिटांमध्ये पुढे जाऊन प्रज्ञा वाडिया या महिलेची देखील चेन स्नॅचिंग 10 ग्रॅमची केली। उर्मिला वापीवाला यांची 7 ग्रॅमची होती आणि प्रज्ञा मॅडमची 10 ग्रॅमची चेन होती। तर चेन स्नॅचिंग करून ते पळून गेले होते। मग त्यावेळी माणिकपूरमध्ये देखील एक गुन्हा दाखल झाला आणि त्याचबरोबर वाळीव या पोलीस स्टेशनमध्ये देखील एक गुन्हा दाखल झाला चेन स्नॅचिंगचा। तात्काळ दोन्ही PIनी गुन्हा दाखल करून घेतला। तदनंतर आम्ही स्टडी केला आणि मिळालेल्या माहितीनुसार गुजरात या ठिकाणी टीम रवाना केल्या। प्रॉपर जवळजवळ 150 पावणे 200 CCTVचं त्यांनी ॲनालिसिस केलं, डम डाटा ॲनालिसिस केलं आणि यशस्वीरित्या आरोपी पकडू शकले। किती आरोपी आहेत, त्यांची नावं आणि बॅकग्राऊंड? एकूण 4 आरोपी आहेत। यामध्ये कन्हैया सोळंकी वय वर्ष 45, जिग्नेश घासी वय 40 आणि त्यांना शेल्टर देणारा मोहम्मद शरीफ फरीद खान हा कामन या ठिकाणी पूर्वीपासून राहतो आणि चौथा ज्यानं गाडी प्रोव्हाइड केली होती जीवतराम मीना वय वर्ष 40 हा राजस्थानचा आहे। तर हे करावत जिल्हा या ठिकाणी काही लोक आरोपी आहेत। त्याचबरोबर कुबेरनगर या ठिकाणी छारा गँग आहे की जी ह्या दोन्ही ठिकाणी बँकेच्या बाहेर जे लोक मनी विथड्रॉ करतात ते स्नॅच करण्याची त्यांची मोडस आहे। तर यांनी यावेळी त्यांचा रेकॉर्ड राजस्थान गुजरातमध्ये तयार झालेला आहे।
तर त्याच्यापासून वाचण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एंट्री केली होती आणि महाराष्ट्रात त्यांनी 28 तारखेला 2 घटना केल्या आणि कल्याण या ठिकाणी 29ला 3री घटना केली होती. तर वाळीव पोलीस स्टेशनची DB टीम, त्याचबरोबर माणिक पोलीस स्टेशनची DB टीम, माझे दोन्ही ACP, सर्व दोन्ही सिनियर PI खूप मेहनत केली, खूप प्रयत्न केले आणि जी गँग महाराष्ट्रामध्ये ॲक्टिव्ह होणार होती त्याला वेळीच आम्ही अटकाव करू शकलो. 2 आरोपी अटकेत आहेत. 2 आरोपींसाठी आम्ही पुन्हा टीम रवाना करतो. मॅडम कसे लोकांना फसवायचे? ॲक्च्युली यायचं त्यांचं टार्गेट पहा महिलाच होत्या. 3 ठिकाणी महिलाच आहेत. त्यात खास करून सिनियर सिटीजन. सकाळचे 11:30-12ला गडबड असते लोकांना, तरी ही वेळ निवडून त्यांची मोडस आहे बॅग स्नॅच करणं बँकेच्या बाहेर. पण यामध्ये यावेळी त्यांनी चेन स्नॅचिंग, तेही महिला सिनियर सिटीजन याला टार्गेट केलं होतं. तर त्यामुळं खूप गंभीर घटना होत्या आणि जर त्यांना यावेळी यश मिळालं असतं तर पुन्हा शेल्टर देणारा मोहम्मद शरीफ याचं स्वतःचं घर कामन या ठिकाणी आहे. भविष्यात देखील ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडू शकल्या असत्या, परंतु वाळीव आणि माणिकपूर पोलीस स्टेशननी खूप मेहनतीनं हे आरोपी पकडून अशा घटनांना वेळीच अटकाव केलेला आहे आणि त्याचा रेकॉर्ड देखील महाराष्ट्रात तयार झालेला आहे. मुद्देमाल आपण 2 चेन हस्तगत केलेले आहेत. कल्याणची चेन अजून हस्तगत केलेली नाही. अजून 2 आरोपी आपण अटक करतोय, त्याच्याकडून मिळून जाईल. कॅश नाही. आरोपींवर सनूभाई सोळंकीवर अहमदाबाद गुजरातमध्ये बरेच गुन्हे दाखल आहेत. त्याचा रेकॉर्ड भरपूर मोठा आहे. त्याचबरोबर मोहम्मदवर सुरत गुजरातमध्ये एक आहे, बांद्राला 399 एक आहे. तर आणि आमच्या इथं 3 दाखल झालेले आहेत. मॅडम यांची गँगमध्ये अजून कोणी आहे का? सध्या 4च मेंबर, त्यांची मोडस 4 लोकांची होती. येताना 25 नोव्हेंबरला ते आले बाईकवरून गुजरातवरून. एक जण ट्रेननं आला आणि मोहम्मद शरीफच्या घरी त्यांनी 2-3 दिवस शेल्टर घेतलं. तिथं त्यांचे प्लॅन ठरले आणि त्या प्लॅननुसार त्यांनी 28ला आपली मोमेंट सुरू केली होती आणि 29ला त्यांनी ठाण्यामध्ये केली होती. म्हणजे त्यांनी ॲक्टिव्हिटी आपल्या इथं राहून सुरू केल्या होत्या. त्यांना हा विश्वास होता की महाराष्ट्रामध्ये आपला रेकॉर्ड नाही आहे, तेव्हा आपण लवकर सापडणार नाही. सापडून वस्तू घेऊन परत गुजरातला पळून जाणं हे त्यांचं टार्गेट होतं. परंतु दोन्ही पोलीस DB टीमनी अत्यंत मेहनतीनं त्यांचा हा जो पुढचं कारस्थान ते थांबवलेलं आहे. लोकांना मी हेच आव्हान करेन की व्यक्ती पत्ता सध्या GPS गुगलद्वारे सगळे पत्ते समजतात. एखादा माणूस अद्याप मोटरसायकलवरून पत्ता विचारला येतो, त्याच्याविषयी मला संशय यायला पाहिजे, त्याच्या ॲक्टिव्हिटीबद्दल संशय यायला पाहिजे आणि आपल्या मौल्यवान वस्तूकडे वेळीच ध्यान देणं गरजेचं आहे. 2 आरोपी अटकेत आहेत. 2साठी निष्पन्न आहेत. आम्ही टीम रवाना करतोय.